सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलाय। जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये संततधार पाऊस सुरूच आहे आणि या ठिकाणी अतिवृष्टी होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। पाटण नवसा खोऱ्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे, तर कोयना धरण 85% भरलेला आहे। धरणाचे दरवाजे 9 फुटांवर स्थिर आहेत। जिल्ह्यातील सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास तामणे यांनी याविषयीची माहिती दिलेली आहे। मात्र साताऱ्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। त्या पार्श्वभूमीवर आता पुराचा धोका निर्माण होतो की काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार पाऊस सुरूच आहे आणि अजूनही अतिवृष्टी या ठिकाणी होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर पाटण नौखा खोऱ्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। कोयना धरण 85% भरलेला आहे आणि धरणाचे दरवाजे 9 फुटांवर स्थिर आहेत। मात्र जर पाऊस वाढला, पाण्याची आवक वाढली तर विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे। हे सगळे प्रमुख अधीक्षक अभियंता जलसंपदा हे सगळे माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित होते। आम्ही पूर्ण सगळी खबरदारी जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे। सर्व यंत्रणा, महसूल यंत्रणा फील्डवरती आहे, आमची पोलीस यंत्रणा फील्डवरती आहे, आरोग्य यंत्रणेला आम्ही सतर्क ठेवलेला आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये पर्यटन स्थळ जे आहेत जिथं अपघात घडू शकतात, दरी असते किंवा असं पाय घसरून पडणं आणि पुन्हा ते प्रवाहामध्ये वाहून जाणं, जे काय प्रकार पूर्वी आता मागच्या काळात लोणावळ्याला वगैरे घडले, असे स्पॉट आयडेंटिफाय करून तिथं जर गरज वाटली स्थानिक पोलीस प्रशासनाला, महसूल प्रशासनाला, तर ते सुद्धा तात्पुरती स्वरूपामध्ये बंद करण्याच्या सुद्धा सूचना आज या ठिकाणी प्रशासनाला मी दिलेल्या आहेत। सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यात एकूण 144% इतके पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे। सातारा जिल्ह्यात कोयना धरण हे 85% भरले असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव कोयना धरणातून आणि सातारा जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणातून पाण्याचा विसर्ग हा होत आहे। कोयना धरणातून सध्या 42,000 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सद्यस्थितीत धरणातून होत आहे। त्यामुळे सर्व नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाच्या मार्फत सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।